हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि अगदी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला हे सांगते की हा व्हिडिओ पूर्ण होईपर्यंत सोडा. अगदी व्हिडिओचे सुरुवातीचे काही मिनिट जे आहेत ना, त्याच्यामध्येच तुमच्या मनावरती असणारं एक भलं मोठं ओझं जे आहे ते हलकं झालेलं तुम्हाला जाणवेल. आणि आत्तापर्यंत कदाचित ज्या त्रासातून तुम्ही जात होतात ना, त्याच्यातून तुम्ही स्वतःला मुक्त केलेलं असेल. कारण हा व्हिडिओ कुठलाही स्क्रिप्टेड व्हिडिओ नाही आहे. एक जेन्युइन गोष्ट जी मला जाणवलेली आहे, जी माझ्या ऑब्झर्वेशनमधून किंवा माझ्या अनुभवांमधून मी शिकलेली आहे ना, ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे. सो झालं असं, म्हणजे सुरुवात अशी आहे की काल जेव्हा मी रँडमली यूट्यूबवरती विचार करत होते एखादी मूवी पाहावी, आणि साऊथकडच्या हिंदी डब मूवीज जनरली मी पाहते. सो यूट्यूबवरती तुम्हाला माहिती असेल बऱ्याचदा थंबनेल वेगळंच असतं, वेगळाच हिरो असतो. आणि जेव्हा आपण मूवी स्टार्ट करतो तर असं कळतं की रँडम कुठली तरी एक मूवी आहे जी पाहण्यामध्ये जास्त लोकांना इंटरेस्ट नसेल. सो माझ्या बाबतीत खूप वेळा असं झालं आहे. पण काल जेव्हा मी मूवी म्हणजे प्ले केली, त्याच्यानंतर हिरो कोण आहे हे मला समजलंच नाही आणि ओळखीचा चेहरा नव्हता. पण जेव्हा विलन दिसला तेव्हा एक थॉट लगेच हिट झाला की विलन चांगला आहे, म्हणजे विलन डॅशिंग आहे. ज्या माणसाला विलनचं काम करताना पाहिलं आणि ज्या माणसाने विलनचं काम अशा पद्धतीने केलेलं आहे की त्याच्यामुळे हिरोचं कॅरेक्टर जे आहे ते फार दमदार दिसतं. आणि फक्त विलन कोण आहे हे कळल्यानंतर ती मूवी पूर्ण पाहिजे असं मी ठरवलं. आणि रँडमली जेव्हा पण आम्ही घरात पण अशा चर्चा करत असतो ना, तेव्हा पण हे असतं की अरे हां, डाकू असा आहे ना, म्हणजे मूवी चांगली असेल. सो ह्याच्यावरून ना काहीतरी सुचलं मला. आपल्या आयुष्याचं पण असंच नाही आहे का? म्हणजे जसं आपण त्या मूवीच्या बाबतीत पाहतो, पहा ना, जर जो विलन असतो तो जर असा दमदार नसेल तर हिरो कोणासोबत लढणार, हिरो कोणाला हरवणार, आणि हिरोसाठी प्रेक्षक टाळ्या तरी का वाजवतील? जेव्हा विलन फार असा डॅशिंग, जबरदस्त, ताकदवार दाखवलेला असतो, त्यावेळेला त्याला हरवणारा हिरो हा आपल्या मनावरती खूप जास्त छाप पाडतो. आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असेच विलन असतात जे आपलं हिरो असणारं कॅरेक्टर जे आहे त्याला न्याय मिळवून देण्यासाठी किंवा आपल्याला हिरो म्हणून अधिक चांगली भूमिका बजावण्यासाठी फार गरजेचे असतात. पण आपण कधीच त्या गोष्टीकडे त्या दृष्टीने पाहत नाही. एक उदाहरण सांगते. माझा एक चुलत भाऊ आहे. मागच्या 5-6 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. त्याला कुठेतरी जायचं होतं, त्याच्याकडे स्वतःची गाडी वगैरे काही नव्हती, आणि म्हणून त्याने त्याच्या दुसऱ्या एका भावाला गाडी मागितली, टू व्हीलर. तो म्हटला की मला फक्त जाऊन यायचं, टू व्हीलर दे. आणि त्याच्या भावाने गाडी देण्यासाठी नकार दिला. या गोष्टीचा त्याला एवढा राग आला की तो मला गाडी देण्यासाठी नाही का म्हणाला, म्हणजे त्याच्याकडे आहे म्हणून एवढंही जास्त शायनिंग मारतो का, नाटकं करतो का, वगैरे वगैरे, तो खूप काही बोलला. पण परिणाम असा झाला की पुढच्या 6 महिन्यात त्याने इतकं काम केलं आणि पैसे जमवून त्याने पुढच्या 6 महिन्यात स्वतःसाठी गाडी घेतली. आता या गोष्टीकडे ना एका वेगळ्या दृष्टीने पहा. जर समजा त्याच्या भावाने त्याला त्या दिवशी गाडी दिली असती तर याने पुढच्या 6 महिन्यांमध्ये कष्ट करण्याचा, पैसे साचवण्याचा आणि त्याच्यानंतर गाडी घेण्याचा विचार तरी केला असता का? अर्थातच नाही. आणि 6 महिन्यानंतर त्यांनी जी गाडी घेतली ती त्याची स्वतःच्या हक्काची झाली. त्याच्यासाठी त्याला परत कोणापुढेच हात नव्हते पसरावे लागणार. आपल्या आयुष्यामध्ये ना बऱ्याचदा जी माणसं येतात ती अशीच असतात ज्यांच्यामुळे आपण प्रगती करत राहतो. कोणीतरी आपल्याला हिणवतं म्हणून आपल्याला स्वतःला सिद्ध करावं असं वाटतं. कोणीतरी आपल्याला त्रास देणारं असतं म्हणून आपल्याला आपल्यातली स्ट्रेंथ कळते. कुणीतरी आयुष्यामध्ये धोका जेव्हा दिलेला असतो ना, तेव्हा आपण आयुष्यात सक्सेसफुल होण्याचा, काहीतरी मोठं करून दाखवण्याचा विचार करत असतो. याचाच अर्थ आपल्या आयुष्यामध्ये जे असे विलन असतात ना, त्यांच्याकडे हा माझ्या आयुष्यात का आहे म्हणून पाहू नका. त्याच्याकडे हा माझ्या आयुष्यात का आहे, म्हणजे मी नेमकं काय करायला पाहिजे, या अँगलनी पहा. माझ्याच बाबतीत असं का हे विचारण्याऐवजी माझ्या बाबतीत असं काय, म्हणजे मी काय करणं अपेक्षित आहे, मी काय अचीव करणं अपेक्षित आहे, हा प्रश्न स्वतःला विचार. आयुष्य खूप बदलल्यासारखं वाटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या ज्या लोकांनी तुम्हाला आत्तापर्यंत त्रास दिला आहे भूतकाळामध्ये, ज्या लोकांच्या त्रासामुळे तुम्ही स्वतःलाच एका अशा पिंजऱ्यामध्ये कैद करून ठेवलं आहे किंवा अशा एका तुरुंगामध्ये कैद करून ठेवलं आहे जिथे तुम्ही
समोरचा माणूस माझ्याशी असा का वागला कधीतरी भूतकाळामध्ये, त्याचं एक मोठं ओझं, एक मोठं दडपण स्वतःवरती ठेवलंय आणि रोज तुम्ही त्या बदल्याच्या आगीमध्ये जळताय, की मी कधीतरी या माणसाला दाखवून देईन. तुम्ही त्या गोष्टींना सुद्धा लेट गो कराल, कारण ज्या ज्या माणसाने तुम्हाला फसवलंय, त्रास दिलाय, किंवा जी जी माणसं तुमच्या आयुष्यात अशी आलेली आहेत की ज्यांच्यामुळे तुम्हाला नेहमीच असं वाटलं की माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा मूर्खपणा होता या माणसावरती विश्वास ठेवणं, त्या माणसाने तुमच्या आयुष्यातला किती महत्त्वाचा आणि मोलाचा धडा तुम्हाला दिलाय हे तुम्हाला कळायला लागेल. पण हो, व्हिडिओ इथेच संपत नाही. याच्याही पलीकडे जाऊन एक गोष्ट आणखी मला शेअर करायची होती. म्हणजे देऊळ बंद 2 ही मूवी तुम्ही पाहिली की नाही हे मला कमेंटमध्ये सांगा. जर पाहिली असेल तर देऊळ बंद 2 असं लिहा, किंवा स्वामी समर्थ असं लिहा. तुमच्यापैकी बरेच लोक जे आहेत त्यांना ते जास्त कम्फर्टेबल वाटेल. आता पहा, मी जनरली कुठलीही मूवी पाहताना मूवीसारखीच पाहते. म्हणजे ही एक मूवी आहे आणि तिला मूवी समजूनच पहा, त्याच्यात जास्त इमोशनली गुंतू नका, हा माझा सरळ सरळ पर्स्पेक्टिव्ह असतो. पण जेव्हा मी देऊळ बंद 2 ही मूवी पाहिली, आय डोंट नो वाय, पण मी खूप इमोशनल झाले, मी खूप रडले, खूप वेळा माझ्या अंगावरती शहारे पण आले ती मूवी पाहताना. जेव्हा मी विचार करत होते, म्हणजे मूवी झाल्यानंतर पण ते राहतात ना व्हिज्युअल्स आपल्या डोक्यामध्ये, तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की त्याच्यातला जो प्रत्येक सीन आहे तो किती विचारपूर्वक लिहिला गेलाय, किती विचारपूर्वक तो प्रेझेंट केला गेलाय. म्हणजे त्या एका विधवेला देवाने आशीर्वाद देणं इथपासून ते परत त्याच विधवेचं कोणासोबत तरी लग्न होऊन ती पुन्हा एकदा समोर येणं, त्याच्यामध्ये जो काही गॅप आहे पण परत तेच दाखवणं. म्हणजे एक विचार आला की आपल्याला फक्त मूवी दिसते, मूवीतलं मेन कॅरेक्टर जे असेल किंवा जे थोडेफार चेहरे असतात ओळखीचे ते दिसतात, पण त्याच्या पाठीमागे किती लोकांची मेहनत असते. म्हणजे फक्त दिग्दर्शक, निर्माते किंवा ॲक्टर हेच नसतात. कथा लिहिणारे असतात, म्युझिक देणारे असतात, कॅमेरा पकडणारे असतात, कॅमेऱ्याचा अँगल चेक करणारे असतात, व्हिडिओ एडिटिंग करणारे असतात, व्हॉइस आर्टिस्ट असतात, व्हॉइस ओव्हर करणारे, किती गोष्टी आहेत. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे पिक्चरच्या शेवटी किंवा सुरुवातीला जी नावं येत असतात ती तर आपण वाचत पण नाही, विशेष म्हणजे. पण एवढे सगळे लोक आणि एवढ्या सगळ्या लोकांची मेहनत असते ती एक मूवी हिट बनवण्या पाठीमागे. आपलं आयुष्य सुद्धा अशीच एक मूवी आहे. आपले आई वडील, आपले भाऊ बहीण, आपला जोडीदार जो असेल तो, आपल्या आयुष्यामध्ये येणारी वेगवेगळी माणसं यांनीच आपल्या आयुष्याचा हा मूवी बनत असतो, आपल्या आयुष्याचा हा चित्रपट बनत असतो. पण आपण जे स्वतः मेन कॅरेक्टर असतो, आपण जे नेहमी सेंटरला असतो, आपण स्वतःला नेहमी त्याच अँगलने पाहतो. आपण कधीच नाही विचार करत की मला एक हिरो घडवण्यापाठीमागे किती लोकांची मेहनत आहे, माझ्या चेहऱ्याला ही ओळख देण्यापाठीमागे किती लोकांचे कष्ट आहेत, याची जाणीव आपल्याला बऱ्याचदा नसते. आणि जसं मी पहिल्या भागामध्ये बोलले की विलन पण तितकाच महत्त्वाचा असतो, कारण जेव्हा तो असतो तेव्हाच तर आपलं कॅरेक्टर उठून दिसतं. त्यामुळे इथून पुढे जेव्हा पण आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडतील आणि त्याचा त्रास व्हायला लागेल, कुठलीही अशी एखादी व्यक्ती भेटेल आणि त्रास व्हायला लागेल ना, त्यावेळेला स्वतःला प्रश्न विचारा, हे जे कॅरेक्टर माझ्या लाईफमध्ये आलेलं आहे हा फक्त कॅरेक्टरचा भाग नाही आहे. एखादं आव्हान असू शकतं, एखादं चॅलेंज तुमच्या लाईफमध्ये आलेलं, एखादी अशी सिच्युएशन जी सिच्युएशन कदाचित तुम्हाला असं वाटतंय की ही मला फक्त झुकवण्यासाठी, मागे खेचण्यासाठी किंवा माझं आयुष्य डिस्ट्रॉय करण्यासाठी आलेली आहे. ती सिच्युएशन, तो प्रसंगसुद्धा जेव्हा पण आयुष्यात येईल ना तेव्हा खचून जाण्यापूर्वी, रडण्यापूर्वी, तुटून जाण्यापूर्वी, आपल्या हातात काहीच नाही आहे आणि नशिबाला दोष देण्यापूर्वी फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा की हे कॅरेक्टर, हे पात्र किंवा हा प्रसंग माझ्या आयुष्यात का आला असेल, म्हणजे मी नेमकं याच्या बाबतीत काय करणं अपेक्षित आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्याचा हिरो आहात ना, तर तुम्ही विचारसुद्धा त्याच पद्धतीने करायला पाहिजे जसा एक हिरो एखाद्या चित्रपटामध्ये विचार करत असतो. आता मला सांगा, मी जे सुरुवातीला तुम्हाला बोलले की हा व्हिडिओ पाहीपर्यंत, म्हणजे हा पूर्ण होईपर्यंत किंवा अगदी अर्ध्यापर्यंतच तुमचा पर्स्पेक्टिव्ह खूप बदललेला असेल, कारण आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे शेकडो लोक आहेत, हे शेकडो लोक कुठे ना कुठेतरी न कळतपणे मेहनत घेतात आज आपण जे आहोत ते बनवण्यासाठी.
कदाचित त्यांची मेहनत, जसं मी म्हटलं, चित्रपटातल्या म्हणजे सुरुवातीची शेवटी जी नावं पडतात ती आपण वाचत नाही, ती आपल्याला माहिती नसतात, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसतं. असेच कितीतरी कॅरेक्टर आजूबाजूला असतात ज्यांना आपण कधी ऑब्झर्व करत नाही, पण कळत नकळतपणे ते आपल्या आयुष्याचा चित्रपट हिट बनवण्यासाठी मेहनत घेत असतात आणि त्यांची मेहनत जी आहे त्याच्यामुळेच आपल्या आयुष्याचा चित्रपट हिट होत असतो. आता जर तुम्हाला सुरुवातीला जे मी बोलले ते खरं होतं किंवा तुमचा पर्स्पेक्टिव्ह बदललेला आहे, तुमचा दृष्टिकोन बदललेला आहे, असं जर वाटत असेल तर कमेंटमध्ये चेंज्ड किंवा पटलंय असं तर लिहाल, कारण बरेच लोक आहेत माझे बरेचसे इंग्लिश शब्द जातात, सो ते नंतर कमेंट करतात किंवा मराठीतून बोला, सो बरेचसे शब्द इंग्लिशमधून जातात. मी प्रयत्न करते की ते शब्द नाही आले पाहिजे. ठीक आहे, सो कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. खूप सगळे व्हिडिओज मी असेच तुमच्यासाठी घेऊन येते, कारण सध्या मी हीलिंगवरती काम करते, जो आपला बऱ्याचदा चाइल्डहूड ट्रॉमा असतो की लहानपणी असं काहीतरी घडलेलं असतं किंवा असे काही आयुष्यातले प्रसंग घडलेले असतात ज्याच्यातून बाहेर पडणं आपल्याला फार कठीण जातं. सो त्या हीलिंग प्रोसेसवरती मी सध्या काम करत आहे. सेल्फ लव्हवरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. होपोनोपोनो प्रेयर जी आहे ती प्रेयर करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल कसे घडवून आणू शकता आणि स्वतः ज्या कुठल्या एका खाईमध्ये अडकलेले असाल त्याच्यातून बाहेर कसे पडू शकता आणि त्यासोबतच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे हवं आहे ते सगळं, मग ते नात्याच्या बाबतीत असेल, करिअरच्या बाबतीत असेल, पैशाच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, ते तुम्ही कसं मिळवू शकता याच्यावरचा मी अभ्यासही करते. ते प्रयोग मी माझ्या स्वतःच्या आयुष्यातही करते, ज्याचे मला खूप चांगले रिझल्ट्सही दिसतात आणि तेच प्रयत्न जे आहेत, तेच प्रयोग जे आहेत ते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करून ते सकारात्मक बदल घडवून आणू शकता. याच्यासाठी हा चॅनल तुम्हाला नक्कीच मदत करेल. त्यामुळे जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटेन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हां, तो जो कोणी विलन आहे ना, तो तुम्हाला हिट बनवतोय हे विसरू नका. भेटूयात लवकरच. थँक्यू.